नमस्कार. उपस्थित सगळ्या रसिक प्रेक्षकांचं आर्ट सर्कलच्या पेजवर मी मनापासून स्वागत करते. ही वेळ खरं तर 30-3 वाचन वसाची 7 वाजले, पण आजचा दिवस मात्र आहे उजेड पेरणाऱ्या सूर्याचा. गझल अभ्यासक, समीक्षक, गझलकार आणि गझलांवर आणि गझलकारांवर मनापासून ज्यांनी प्रेम केलं अशा अरुणोदय भाटकर यांचा. भाटकर सर रूढार्थानं सर्वसामान्य जनांच्या फारसे नजरेत न आलेले समीक्षक होते, तेही गझलचे. कोकणामध्ये असं आम्ही म्हणतो की पानाच्या डाव्या बाजूला जे पदार्थ आहेत त्यांचं जेवढं महत्त्व, कोकणामध्ये गझलेचंही महत्त्व तेवढंच राहिलं, फारसं रुजलं नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल, भाटकर सरांबद्दल गझलकारांना वाटणारं प्रेम, आदर, कृतज्ञता हे सगळ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी आयोजकांच्या, सूत्रधाराच्या भूमिकेत आम्ही आज आहोत. गझलकारांच्या आयुष्यात ज्योत प्रज्वलित करणारे, त्यांची गझल अधिक तेजस्वी करणारे अरुणोदय भाटकर. त्यांच्या जाण्यानंतर गझलकारांनी आणि रसिकांनी सुद्धा काय गमवलंय हे शब्दात बांधण्याचा स्वप्नील शेवडेंनी प्रयत्न केलाय, त्याचाच मी आधार घेते. कधी उंची स्वतःची जाणवू नाही दिली त्यांनी, कुठे मी आणि माझे बनचुकेपण भाटकर गेले. पुस्तक वाचनाचा उपक्रम करत असताना ज्यांनी पुस्तकांचा, पर्यायानं ज्ञानाचा प्रसार करणं हे आपल्या जगण्याचं मूलाधार तत्व मानलं, अशा अरुणोदय भाटकर सरांचा पहिला पुण्यस्मरण दिन गेले ठीक त्याहूनही नजर देऊन गेले काहींना विलक्षण भाटकर गेले. आज वाचन वसामध्ये भाटकर सरांमुळेच पुस्तकाच्या एका अविभाज्य भागाचा आम्ही समावेश करू शकलो आहे. पुस्तकं निर्माण होत असताना लेखकाच्या जोडीनं मुद्रित शोधक, प्रकाशक, वितरक असे अनेक घटक महत्त्वाचे असतात. तसंच महत्त्वाचं असतं ते पुस्तकाचा गोषवारा अत्यंत मोजक्या पण प्रभावी शब्दामध्ये मांडला जातो त्या प्रस्तावनेबद्दल. त्या गोषवाऱ्याला, त्या प्रस्तावनेला कौतुकाची किनार असते. अशा दर्जेदार प्रस्तावना हा साहित्यातला एक महत्त्वाचा भाग. अरुणोदय भाटकर सरांनी गझलांच्या अनेक पुस्तकांना गझलेवरच्या प्रेमाने आणि गझलकारांबद्दलच्या आपुलकीने प्रस्तावना दिल्या. आपल्या प्रगल्भ आणि प्रतिभावान शब्दांची आरासच जणू या पुस्तकांना दिली आणि पुस्तकं अधिक देखणी केली. त्यातल्या प्रातिनिधिक प्रस्तावनांमधला काही अंश वाचण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज निवडलेली पहिली प्रस्तावना आहे गझलकार चंद्रशेखर सानेकर यांच्या पुस्तकाला दिलेली प्रस्तावना. गझलचिंतन. शेराचा समानार्थी शब्द आहे बैत. बैत हा द्वैत या शब्दाचा अपभ्रंश आहे. शेर म्हणजे द्वैत प्रत्ययाची कविता. अनादिकालापासून अनेक द्वैत मानवाच्या अनुभूतीत आहेत, पण ईशावास्योपनिषदात आलेलं व्यूह समूह म्हणजे पसरत जाणं आणि आटोक्यात येणं हे साहित्यात नोंद घेतलं गेलेलं पहिलं द्वैत असावं. आयुष्याच्या वाटचालीत एका टप्प्यावर मी आहे असा अनुभव प्रत्येकाला येतो, पण त्या पूर्वीच्या मानसिक संघर्षाच्या काळात मी आहे की नाही या द्वैताने माणसाची खडतर परीक्षा घेतलेली असते. ही मनस्थिती हीच शेरांची जन्मभूमी असते. द्वैताची दुही मिटवते ती त्रिपुटी. पण कवीने आपल्या शेरात द्वैत प्रत्यय अभिव्यक्त केल्यावर त्रिपुटीचं अंग जर श्रोत्याच्या प्रतिभेला प्रज्वलित करत त्याच्या मनात उमटून गेलं तर तो शेर उत्कृष्ट दर्जाचा ठरतो. उत्कृष्ट शेर कवी आणि श्रोता यांच्या प्रतिभेचा गुणाकार करत असतो. यामुळेच कालांतराने शेरांचा कधीकधी पुनर्जन्मही होतो. कविता काळाचा आवाज आहे की काळाला उत्तर आहे की काळावर उपचार आहे.
गझल नावाच्या कविता संघात कवितेच्या या सगळ्या भूमिका एकत्र नांदतात. त्यापैकी एखादी कवीचा बचाव करते, एखादी त्याला आक्रमक करते आणि एखादी त्याला चांगल्या अर्थाने उदासीन म्हणजे त्रयस्थपणे वरून पाहणारा बनवते. गझलेचा एक रोख साधारणतः कधीच बदललेला नाही. गझलेचा कवी सातत्यानं नैष्ठुर्य पीडित राहिलेला आहे. कधी काळी प्रेयसी, कधी काळी परकीय स्वकीय राज्य करते, तर सध्या रोज वाढत चाललेले अनाकलनीय शक्तींचे तडाखे या सगळ्यातून तो फक्त निष्ठुरतेचा बळी ठरलेला आहे. मात्र साऱ्या तक्रारी तो सूचकपणेच मांडत असतो. परोक्ष प्रिया इवही देवाहा, श्रेष्ठांना सूचकताच आवडते, असं संस्कृत वचनही आहेच की. शेरांचा अंदाज बदललेला आहे तो शब्दकळेच्या बाबतीत, नव्या आव्हानांना सामोरं जाण्याच्या शैलीत आणि काळाच्या वेगाशी स्पर्धा करण्याच्या उमेदीत. गझल हा कवितेच्या क्षेत्रातला एक क्रीडा प्रकार आहे. तो खेळ आहे म्हणूनच त्याला नियम आहे. समाजाला धनुर्विद्येची गोडी लागावी म्हणून लेझिम हा खेळ निर्माण झाला. पण खेळात वक्र धनुष्याऐवजी सरळ दंड आला आणि सरळ प्रत्यंचा वक्र झाली. गझलेच्या खेळात पहिला नियम सूचकता हाच आहे. शेर हे वक्तृत्वपूर्ण विधान असतं. कवीच्या दृष्टीने शेराला ज्या तपशिलाचा पाठिंबा असतो तो तपशील त्याने श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर ते पत्रकारिता केल्यासारखं होईल. शेर हा डोळ्यांसमोर नव्हे तर मनाच्या पातळीवर घडतो. कवीने एक शेर श्रोतांना सांगितल्यावर ती कविता वास्तविक तिथेच पूर्ण होते, पण तरीही तो शेर एका गझलेत नेऊन ठेवण्याची एक नैसर्गिक ओढ कवीला असते. कारण गझल ही संकल्पाच्या पातळीवर घडते. मनापेक्षा संकल्प मोठा आहे अशी सर्वधर्मीय सर्वपंथीय आध्यात्मिक परंपरा आहेच. शेर ही अणिमा शक्ती आणि गझल ही गरिमा शक्ती असे हे संतुलन. ये सब गजल की लताफत का फैज है शायर, नए नए जो हमें सोचने के ढंग मिले. हा शेर हेच सांगतो आणि गझलेच्या कवींना विचार करण्यावर भर देणं आवश्यक असल्याचंही स्पष्ट करतो. गझलकाराला विचार प्रवृत्त करत राहते म्हणून त्याच्यासाठी शेरापेक्षा गझल मोठी. पण संकल्पापेक्षा चित्त मोठं असल्यामुळे गझलेच्या श्रोत्यासाठी मात्र त्याचं चित्त चैतन्य चोरून नेणारा एकटा दुकटा शेरच गझलेपेक्षा मोठा असू शकतो. विश्वनिर्मितीच्या रहस्यासारखंच गडद असं हे गझल रहस्य. कवीची जडणघडण त्याचा काळ करतो, म्हणून या काळाबद्दल त्या कवीचंही काही म्हणणं असतं. काळाचं दडपण असेल तर शल्य असतंच, पण काळ अनुकूल लाभला तरीही तक्रारी काही कमी होत नाही. काळ सर्वथैव श्रेष्ठ नाही असा विचार करू धजणे म्हणजे मोठी चूक केल्यासारखी वाटते. भाव आणि रस हे दोन्ही समानार्थी शब्द समजल्यामुळे विचार कुंठित होतो. भाव हा कनिष्ठाचा वरिष्ठाप्रती असतो, त्यामुळे भाविकपणे काळाला शरण जाणे ही परंपरा होते. रस हा वरिष्ठाने कनिष्ठाच्या आयुष्यात निर्माण करायचा असतो. काळामध्ये रस ओतून त्याला समृद्ध करणारा प्रतिभावंत काळाच्या बरोबरीने चालत राहण्याचा अधिकार प्राप्त करतो. हा कालविजयच नव्हे काय? चंद्रशेखर सानेकरांची गझल म्हणजे समकालीन प्रश्नोपनिषद आहे. सानेकर आपल्या काळाचा अप्रचलित पद्धतीनं विचार करत आहेत हे त्यांच्याच ओळीमधून दाखवता येतं. कोण आहे आत बसलेले विदेही होऊनी, कोण आहे आत बसलेले विदेही होऊनी, ही दिशांनी घेतलेली पालखी जाते कुठे. ह्या अशा प्रगल्भ आणि प्रतिभावान
प्रस्तावना ज्या पुस्तकांना लाभल्या असतील त्या पुस्तकांचं काय बरं भाग्य असेल. शेवडे पुन्हा एकदा म्हणतात त्याचा आधार घ्यावासा वाटतोय मला. भाटकर गेल्यानंतर त्यांनी जे स्वतःला व्यक्त केलंय त्यामधून, लिहून घ्यावेत आता ब्लर्ब काळाच्याच हाताने, लिहून घ्यावेत आता ब्लर्ब काळाच्याच हाताने, कशाचे काय न कसले समीक्षण भाटकर गेले. गझलकार गोविंद नाईक यांच्या डावा कोपरा या पुस्तकाला दिलेली प्रस्तावना त्यातला काही अंश. सरळ नावानिशी मारून हाका बघ मला तू, असे गर्दीतले शुकशुक इशारे खूप झाले. गोविंदजींचा हा शेर ऐकताना जौन एलियांचा एक शेर आठवला. शर्म, दहशत, जिजत, परेशानी, नाज से काम क्यों नहीं लेती, आप वो जी, मगर ये सब क्या है, तुम मेरा नाम क्यों नहीं लेती. दुभंग भारताच्या एकेका भागात वेगवेगळ्या काळात राहणारे दोन कवी एकच आशय सर्जित करत आहेत. हेच गझलेचं भारतीयीकरण. गोविंदजींची गझल आता उत्क्रांत होत आहे. गोविंदजी आपल्या शेरात कल्पनांचे अवघड व्यूह रचत नाही की वाचकांसमोर भाषेचे पेच टाकत नाही. ते एकामागून एक काव्यात्मक विधान करत जातात. एकाच खयालाची फाळणी करून ते दोन शेर निर्माण करतात आणि त्या दोन्ही शेरांचा ते एकाच गझलेत समावेश करतात. किंवा असं म्हणू की आपले दोन स्वयंपूर्ण शेर एकत्र आणून ते एका तिसऱ्याच तिढ्याचा निर्देश करतात. हे असं वैशिष्ट्य मराठीत गोविंदजींकडे आढळतं. खोट्या नाट्या दाव्यांना लोक नाईलाजानं समर्थन देतात. लोकांना त्यांचं पटलेलं असतं असं नाही. उदाहरणार्थ कधी कधी एखादा मोठा शायर एखाद्या सामान्य शायराचं नाव गुरु म्हणून घेतो तेव्हा काळाच्या त्या तुकड्यावर अशीच एक नाईलाजाने झडप घातलेली असते. मात्र स्वतःच्या किमान गरजांनिशी टिकून राहणं धोक्याचं असताना लोक उदात्त तत्वांच्या आडोशानं स्वतःला कॅमोफ्लाज करण्यात रमू शकत नाहीत, अशी या कवीची आत्मप्रतीती आहे. या प्रस्तावनेच्या शेवटी जाता जाता रसिकांना ते सल्लाही देतात. म्हणजे जसं स्वप्नील शेवडेंच्या शेरामध्ये दुसरं वाक्य आहे, ढिगाने पुस्तके देऊन गेले ठीक, त्याहूनही नजर देऊन काहींना विलक्षण भाटकर गेले. या प्रस्तावनेच्या शेवटी भाटकर जो सल्ला देतात, गोविंद नाईकांच्या कोणत्या गझलांमधले दोन शेर एकत्र येऊन एकच कथानक घडवतात हे उडकण्याचा छंदही वाचकांनी जोपासावा. हा एक बौद्धिक व्यायाम होऊन जाईल. गणेश नागवडे यांच्या पुस्तकाला दिलेली अशीच एक प्रतिभावान प्रस्तावना. कविता ही अंतःकरण चतुष्टयाची म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहम यांची गरज आहे. अंतःकरणाचा विषय आहे भान. म्हणजे जी भानावर आणते ती कविता होय असं परंपरेचं म्हणणं आहे. भानाचाही जेव्हा विकास होत जातो तेव्हा कवीच्याही नकळत एकाच तपशिलाचा शेर कालांतरानं दुसरं रूप धारण करतं. भानाची मशागत अनेक प्रकारे करता येते. समाजमन घुसळून टाकणारा एखादा अनाचार घडतो आणि मग निषेध किती आणि कसा करावा याचं भान राहत नाही. एका सुसंस्कृत मनाने केलेला निषेधही किती मर्यादाशील असतो याचं उदाहरण म्हणजे गणेश नागवडे यांचा हा शेर. भ्रमित झाला भ्रमरहितका सुवासाने, भ्रमित झाला भ्रमरहितका सुवासाने, बघेना फूल आहे की कळी आहे. चंद्रशेखर सानेकरांच्याच आणखीन एका पुस्तकाला दिलेली प्रस्तावना.
काळ, अवकाश आणि कवितेचा शब्द. ह्या सगळ्या प्रस्तावना म्हणजे ज्या आम्ही निवडल्या त्याच असं नाही, भाटकर सरांनी ज्या ज्या पुस्तकांना प्रस्तावना दिल्या त्या सगळ्या प्रस्तावना ह्या गझलांबरोबरच मुद्दामून गझलकारांनी आणि प्रत्येक रसिकांनी, गझल प्रेमीने वाचण्याचं साहित्य आहे. कविता ही अंतःकरण चतुष्ट्याची म्हणजे मन, बुद्धी, चित्र आणि अहम यांची गरज आहे. अंतःकरणाचा विषय आहे भान, म्हणजे जी वर आणते ती कविता होय असं परंपरेचं म्हणणं. अनुवाद म्हणजे पुष्टी. अनुवादाचा आधार असतो शब्द. घटिताची, विचाराची, उर्मीची किंवा एका शब्दाची दुसऱ्या शब्दाने केलेली पुष्टी म्हणजे अनुवाद. भाषांतर म्हणजे अनुवाद हे बरोबर असलं तरी अनुवाद म्हणजे केवळ भाषांतर नाही. काळ आणि अवकाश ह्या चित्ताच्या संवेदना आहे. पंचमहाभूतांच्या प्रातिनिधिक गुणांमध्ये अवकाशाचा गुण केवळ शब्द. अवकाश हे शब्दाचं आश्रयस्थान आहे. काळाचा रोख आहे बदल घडवण्यावर आणि त्याचा कल आहे बदलांची नोंद घेण्याकडे. अवकाशाला काळजी आहे काहीतरी टिकवून आपला रिक्तपणा भरून काढण्याची. कवीसाठी प्रथम अर्थ आणि नंतर शब्द असा क्रम असतो, तर श्रोत्यासाठी प्रथम शब्द आणि नंतर अर्थ येतो. म्हणजेच कवीच्या निर्मिती केंद्रात जी टाळी एका हाताने वाजवलेली असते तीच तो आपल्या रसिकांसाठी 2 हातांनी वाजवून दाखवतो. काळाचा अनुवाद अवकाशात आणि अवकाशाचा अनुवाद शब्दात, अशी ही व्यवस्था आहे. कवीसाठी शब्दाशिवाय अर्थ, श्रोत्यांसाठी शब्दासहित अर्थ आणि प्रतिभावंत रसिकांसाठी शब्दापलीकडचा अर्थ हे कवितेचं विश्व आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये भाटकर सरांनी इतके विविध संदर्भ दिले आहेत. त्या प्रस्तावनेमध्येच किती विविधांगी अभ्यास भाटकर सरांचा होता हे आपल्या नजरेत येतं. टॉमस कुन यांनी 1962 मध्ये पॅराडाईम शिफ्ट ही संकल्पना प्रथम मांडली. त्यांनी जरी ती विज्ञान विषयांपुरतीच मर्यादित ठेवली होती तरी मानवी अनुभवांच्या इतर अनेक क्षेत्रातही ती सढळपणे उपयोगात आणली गेली. मूळ विचारधारेत मागे पडलेल्या एखाद्या मुद्द्यावर प्रखर झोत टाकणे ही पद्धत त्यांनी कुंठित झालेल्या मतीला पुन्हा कार्यरत करण्यासाठी वापरली. श्रद्धेची फेर तपासणी, मार्ग बदल, विचारशैलीत बदल, संकल्पना, संक्रमण, नीती अनीती हा वाद टाकून न नैतिकतेकडे वाटचाल करणे म्हणजेच पॅराडाईम शिफ्ट. पॅराडाईम शिफ्टला रचनात्मक विध्वंस असेही म्हणता येईल. रचनात्मक विध्वंस हे पॅराडाईम शिफ्टचं व्यवच्छेदक लक्षण आहे. या संकल्पनेसाठी गत्यंतर असा शब्दप्रयोग आपण करू शकतो. एडवर्ड डी बेनो यांनी 1967 मध्ये लॅटरल थिंकिंग ही संकल्पना पुढे आणली. तर्क जिथे थांबेल तिथून पुढे प्रतिभेला आवाहन करून विचाराला नवीन गती प्राप्त करून देणं म्हणजे लॅटरल थिंकिंग. या संकल्पनेसाठी अनवट विचार असा शब्दप्रयोग आपण करूया. कोणत्याही चिकित्सेशिवाय समूह मनाला जे सहजपणे पटत आलेले आहेत अशा विचारांना फाटे फोडणे, चिथावणे, खो घालणे, नाकारणे, गोंजारून गप्प करणे, डिवचून निरुत्तर करणे, त्यांच्याशी फारकत घेणे या तंत्रांनी काही प्रथमदर्शी धक्कादायक किंवा आश्चर्यकारक पण कालांतराने पटणारी नवीन विचारसंगती सापडत जाते. असे अनवट विचार आपल्याला सानेकरांच्या काही प्रभाषितांमध्ये सापडतात. अरुणोदय भाटकर आणि
नमिता कीर यांनी संपादित केलेला गझलगाथा हा नव्या गझलकारांचा संग्रह. जयदीप जोशींच्या गझलेंबद्दल ते असं म्हणतात, एका अभूतपूर्व प्रयोगातून जयदीप जोशींनी तिरोभाव आणि आविर्भाव हे दोन अद्भुत आणि अमोघ अस्त्र मराठी गझलेला बहाल केले आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रगत रसिकांना या दोन्ही संज्ञा परिचित आहेत. अभिजात गायकीचे धनी शुद्ध राग, जोड राग आणि छायालग राग असे 3 प्रकारचे राग गातात. संन्यस्त लोकांमध्येही जो दर्जा परमहंसाला असतो तोच दर्जा गायकीमध्ये या छायालग रागांना असतो. संगीताच्या ग्रंथात एक विधान असं आढळतं की जुन्या कित्येक बंदिशींमध्ये रागबाह्य अशा सुंदर जागा येऊन जातात. याचा अर्थ असा की गायकाच्या गळ्यातल्या काही रहस्यांचा भेद लेखकांना होत नव्हता आणि रसिकांना श्रवणानंदापुढे तांत्रिक माहितीतलं गम्य दुय्यम तिय्यम वाटत होतं. छायालग राग म्हणजे एका रागाच्या स्वरात दुसरा राग गाणे, म्हणजे एका रागाच्या चलनात दुसऱ्या रागाची छाया असणे. या प्रक्रियेत अनेकविध शक्यता निर्माण होतात, पण त्या स्वैर नसून नियंत्रित ठेवल्या जातात. रागातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला तिरोभाव म्हणतात आणि रागात परत येण्याच्या प्रक्रियेला आविर्भाव म्हणतात. एका रागात दुसऱ्या रागाची सावली म्हणजे छाया दिसणं महत्त्वाचं. पण या प्रक्रियेवर नियंत्रण राहिलं नाही तर सावलीचं झाड होऊ शकतं याचं भान कसलेले गायक ठेवतात. ही तिरोभाव आविर्भाव कल्पना जयदीप जोशी यांनी शेराच्या रचनेत दाखल केली आहे. जयदीप जोशींबद्दल एक वाक्य ते असं लिहून जातात, जे कुठल्याही गझलकाराला, कुठल्याही कलेमधल्या कलाकाराला बक्षिसाहून मोठं वाटेल. अनवधानात लाभलेली ही मोठी प्रातिभ देणगी आहे. इतकं सगळं अरुणोदय भाटकर यांनी लिहून ठेवलंय, त्यातले आज प्रातिनिधिक प्रस्तावनांमधला काही अंश घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. भाटकर सरांबद्दल आदर असणं आणि तो व्यक्त करण्याची क्षमता असणं ह्या दोन्ही गोष्टी खरंच भिन्न आहेत. पण जी व्यक्ती दीपस्तंभ बनली, नुसते पुस्तकं देऊन ते थांबले नाहीत, तर मगाशच्या शेरामध्ये म्हटल्याप्रमाणे गझलकारांना आणि वाचकांना नवीन दृष्टी दिली. त्या दृष्टीकरता आम्ही रसिक म्हणून, आयोजक म्हणून कायमच कृतज्ञ आहोत. रत्नमाला शिंदेंच्या शेराने आजच्या दिवसाचा समारोप करते. तत्पूर्वी रसिकांना जरूर आवाहन करेन, ज्यांना ज्यांना विचार करायला आवडतो, ज्यांचं शब्दांवर प्रेम आहे आणि म्हणून पर्यायाने मग गझल, कविता हे सगळं आपल्याला आवडतं, त्यांनी गझलगाथा हा नमिता कीर आणि अरुणोदय भाटकर यांनी संपादित केलेला ग्रंथ अवश्य विकत घ्या आणि आपल्या संग्रही ठेवा आणि त्याचा आनंद घ्या. या सेशननंतर अर्धा तास जो आपण लेखकांसाठी राखून ठेवला आहे तो होणार नाही. रत्नमाला शिंदेंच्या शेराने आजच्या दिवसाचा समारोप करते. देव मानू नये कोणालाही, देव मानू नये कोणालाही, एक माणूस मग कमी होतो. माणूस आणि देव यांच्यातला दुवा साधणारे प्रेषित अरुणोदय भाटकर यांना आर्ट सर्कलच्या वतीने विनम्र अभिवादन. धन्यवाद.